आपल्या हाती आलेली आहे ब्रेकिंग बातमी आहे। पाथर्डी दाडेगाव रस्त्याच्या फरशी पुलावरून काल संध्याकाळी एक तरुण दुचाकीसह वाहून गेला होता। त्याची शोध मोहीम काल संध्याकाळपासून सुरू होती। रात्रीपर्यंत त्याची शोध मोहीम सुरू होती। उशीर झाल्यामुळे अंधार झाल्यामुळे हे शोधकार्य काल रात्री थांबवण्यात आलं। दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी NDRF ची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि NDRF ने शोध कार्य सुरू केलं। आता हा तरुण हाती लागेल असं सगळ्यांना वाटत असतानाच NDRF ची बोटच नदीत पलटी झाल्याची घटना घडली आहे। सुदैवानं ही बोट जरी पलटी झाली असली तरी त्यातील जवान तत्काळ बाहेर आलेले आहे, पण ही घटना अत्यंत भयंकर घडली होती। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी घेतलाय। नितीन चव्हाण आपल्याशी फोनवरून कनेक्ट झालेत। आपण विचारूयात नितीनला, नितीन आता सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि NDRF ची बोट कशी त्या नदीमध्ये पलटी झाली, काय माहिती आहे या संदर्भात? सर, काल सायंकाळी 6 ते 6:30 वाजेच्या दरम्यान एक युवक या पुलावरून रस्ता क्रॉस करत असताना त्याला त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो दुचाकीसह वाहून गेला आणि त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी गावात चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण गाव जमा झालं आणि तो मुलगा वाहून गेल्याचे समजले। त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवलं, तसंच NDRFच्या जवानांना कळवलं। त्या ठिकाणी त्यांचं शोधकार्य आता सुरू आहे। रात्रभर शोधकार्य सुरू होतं। रात्री अंधार पडल्यामुळे शोधकार्यात थोडा अडथळा आला होता। त्यानंतर सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू झाले होते। पण नितीन, सकाळी शोधकार्य सुरू झाल्यानंतर जी आता बातमी येते की NDRF ची बोटच तिथे पलटी झाली, तर ही घटना कशी घडली आणि कोणी प्रत्यक्षदर्शी आहे का, किंवा आपल्याला त्या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना काय माहिती देता येईल? बरोबर सर, या ठिकाणी शोधकार्य सुरू असताना NDRF चे जवान शोधकार्य चालू असताना त्या ठिकाणी बोट पलटी झाली होती। मात्र या बोटमध्ये 6 जण होते, मात्र कुठली जीवितहानी झाली नाही आणि तात्काळ स्वतःला सावरून या जवानांनी नदीच्या कडेला आले आणि सुरक्षित ठिकाणी राहिले। आतापर्यंत शोधकार्य सुरू आहे। मात्र तो तरुण कोण आहे, कुठला आहे, अद्यापर्यंत त्याचा तपास चालू आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे इंदिरानगर पोलीस स्टेशनचे तसेच उपनगर पोलीस ठाण्याचे शिरसाट सर देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नितीन, मुळात ही बोट पलटी कशी काय झाली? म्हणजे बोट खराब होती का, पाण्याचा प्रवाह अधिक होता का, बोटीवर जास्त NDRF चे जवान बसले होते? नेमकी घटना कशामुळे घडली आणि कशी घडली? पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे जवानांना त्या पाण्याचा अंदाज आला नव्हता, त्यामुळे ती बोट उंचावली आणि त्या ठिकाणी पलटी झाली। आणि प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी अद्यापपर्यंत 15 ते 20 जणांचा मृत्यू झालेला आहे। गेल्या 40 वर्षापासून हा गाव त्या पूल उंच करण्यासाठी लढा देत आहे, मात्र अद्यापपर्यंत शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांना न्याय दिलेला नाहीये। बरं नितीन, तू या बातमीशी संबंधित राहा, आपण पुन्हा तुझ्याकडून माहिती घेऊया। यस सर। आपण बघितलं NDRF ची बोटच नदीत पलटी झाली आहे। या ठिकाणी काही स्थानिक नागरिक पण त्यावेळी उपस्थित होते आणि त्या नागरिकांनी ही घटना डोळ्याने स्वतः बघितलेली आहे। त्या सगळ्या स्थानिक नागरिकांशी आपले प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी त्यांच्याकडनं जाणून घेतलंय की ही नक्की घटना घडलीये कशी। आपण बघूयात ते नागरिक काय सांगतायत। एक युवक दुचाकीसह वाहून गेल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास संध्याकाळी 6:30 वाजता घडली आहे। आपल्या मागे बघू शकतात की NDRF चे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। शोध मोहीम चालू आहे। त्यानंतर NDRF चे काही जवान ऑक्सिजन सिलेंडर घेऊन देखील पाण्याखाली उतरले। आपल्याबरोबर वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट आहेत। सर, काय सांगाल, काय प्रकार घडला? सदर पुलावरनं जात असताना तो ते वाहून गेलाय पाण्याच्या अंदाज आला नाही। जे माहितगार लोक आहेत ते ब्रिज क्रॉस करत नाही, परंतु तो नौका असावा इकडे आलेला, त्याला अंदाज नसावा पाण्याचा, त्यामुळे
शोधकार्य सुरू आहे. शोध घेत आहोत. टीम आलेली आहे. सर किती तास झाले नेमकं तो मुलगा पाण्यात वाहून गेला? काल सायंकाळची काल सायंकाळी 6 ते 6:30 वाजेची घटना आहे. काही ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत. गेल्या 40 वर्षापासून मागणी आहे ग्रामस्थांची की हा पूल वाढवून द्यावा. ग्रामस्थ आहेत, काय सांगाल? या पुलावरून युवक वाहून गेलेला आहे आणि यापूर्वी काही घटना घडल्यात? भरपूर घटना घडल्या. यापूर्वी 5 ते 6 म्हणजे जवळजवळ 25 घटना घडल्या. ही 26वी घटना आहे. आम्ही प्रत्येक वेळेस प्रशासनाला मागणी केली, प्रत्येक वेळेस आमदार खासदारांना मागणी केली. त्यांचं म्हणणं असं आहे आमदार खासदारांचं, तर आम्हाला निधी येत नाही, प्रशासन निधी देत नाही, आम्हाला निधी हा प्रॉब्लेम येतो, त्यामुळं ब्रिजचं काम थांबवलंय. कमसे कम 30 ते 35 वर्षापासून आमची ग्रामस्थांची हीच परिस्थिती आहे आणि प्रत्येक वर्षी 2-3 इसम वाहून जातातच. त्याच्यातला एकही इसम असा नाही का तो जिवंत परत भेटतोय, प्रत्येकाचा मृतदेहच भेटतो. नेमकं काल हा इसम जो पाण्यात वाहून गेला, हा किती वाजता वाहून गेला आणि हा नेमका कोण इसम होता? काय याची कुठल्याही प्रकारे ओळख पडलेली नाहीये, परंतु तो 6 ते 7च्या दरम्यान पुलावरून खाली पडून वाहून गेला. नेमका हा युवक जेव्हा वाहून गेला तेव्हा कोणी बघितलं? आमच्या गावातले काही इसम इथं होते, काही गावकरी होते, काही मुलं होते, त्यांनी बघितलं. 5 ते 7 मुलं होते, त्यांनी बघितलं का हा इसम खाली पडला. त्यांनी सगळ्या ग्रामस्थांना माहिती दिली. आम्ही सर्व आलो, दोऱ्या नारे घेऊन आलो, परंतु तो कुठल्या प्रकारे आम्हाला मिळालेला नाही. आता नेमकं तुमची काय मागणी आहे? आता आमची हीच मागणी आहे की आमचा ब्रिज हा झालाच पाहिजे. ते आमदार निधीतून हो, खासदार निधीतून हो, या प्रशासनाने पैसे देऊ, परंतु ते आमचा पूल झालाच पाहिजे. नाही झाला तर आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलन, उपोषण याला सर्वांना आम्ही तयारी केलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची मागणी होती, मात्र अद्यापपर्यंत हा पूल झालेला नाहीये. अनेक घटना घडल्या आहेत. अनेक लोक या पुलावरून जाऊन मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. काल देखील इसम दुचाकी वाहनासह वाहून गेलेला आहे. शोधकार्य चालू आहे. अद्यापपर्यंत कुठलाही तपास नाही. नितीन चव्हाण, आपलं नाशिक, दाडेगाव.